मीरा भाईंदर शहरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित धक्कादायक आरोप समोर आला आहे। महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या सोडियम हायपोक्लोराइट या रसायनाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने मुदतबाह्य केमिकलचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस गटनेते तथा नगरसेवक जय ठाकूर यांनी केला आहे। विशेष म्हणजे शुद्धीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करताना संबंधित केमिकलवरील मुदतबाह्य तारखेचे स्टिकर फाडल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। जय ठाकूर यांना पाहणीपूर्वीच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडिओ उपलब्ध करून दिले होते। त्यामध्ये 2024 आणि 2025 मध्ये मुदत संपलेल्या केमिकलचा वापर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यानंतर जय ठाकूर यांनी व्यक्तिशः शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता स्टिकर काढल्याचा प्रकार त्यांना आढळल्याचा आरोप त्यांनी केला। शुक्रवारी 31 जुलै रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जय ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित करताच स्थायी समितीचे अध्यक्ष हसमुख गेहलोत यांनी प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले। तसेच सुमारे 2 कोटी रुपयांच्या सोडियम हायपोक्लोराइट पुरवठा आणि देखभाल निविदेची मंजुरी तात्पुरती स्थगित ठेवून आरोपांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत शहरातील 28 पाणीपुरवठा केंद्रावर डिजिटल स्वयंचलित क्लोरिनेशन प्रणाली कार्यरत आहे। या केंद्रामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे सोडियम हायपोक्लोराइट हे अत्यंत महत्त्वाचे रसायन आहे। हे पॅकिंग केल्यानंतर फक्त 6 महिने त्याची गुणवत्ता टिकते असं लिहिलंही असतं। या रसायनाची गुणवत्ता कमी झाल्यास किंवा ते मुदतबाह्य असल्यास पाण्याच्या निर्जंतुकीकरण प्रक्रियेवर परिणाम होऊन नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून स्वतंत्र वैज्ञानिक तपासणी करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे। दरम्यान आरोप सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द करणे, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आणि आवश्यक ती कायदेशीर पावले उचलण्यात येतील असे संकेत स्थायी समितीकडून देण्यात आले आहेत। आता या चौकशीत नेमके काय सत्य समोर येते याकडे मीरा भाईंदरचे लक्ष लागले आहे। जब हम यहाँ पे आए तो हमने ये देखा कि वहाँ पे जितने भी केन रखे हुए हैं उसमें सारे केमिकल 2024 के रखे। मैंने स्थायी समिति में वही भी से पूछा कि इस केमिकल की वैलिडिटी क्या होती, तो उनके पास जवाब नहीं था। पानी जैसी मूलभूत सुविधा के साथ इतना बड़ा खिलवाड़, इतनी बड़ी लापरवाही, जो उसके ऊपर लेबल लगा था उस लेबल को ये इस तरीके से फाड़ते हैं। अभी भी देखिए इसमें 2024 डेट दिख रहा है। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा कहर आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण आज मीरा भाईंदर महापालिकेचे अधिकारी लोकांच्या जीवाशी कसे खेळत आहेत याचं एक उदाहरण आम्हाला मिळालेलं आहे। नियंत्रण ठेवायचं काम विभागाचं असताना विभाग काय करतोय, तर विभागातला जो अधिकारी आहे नाणेगावकर हे इनकेपेबल, अपात्र, अनएफिशियंट असा व्यक्ती या ठिकाणी आहे। या भ्रष्ट अधिकाऱ्याला लवकरात लवकर खुर्चीवरनं उतरवलं पाहिजे हीच आमची मागणी आहे।